श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. उद्या म्हणजे 23 तारखेला श्री कालभैरव जयंती आहे. या दिवसाबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. या दिवशी दुपारी 12 वाजता भगवान श्री कालभैरवांचा जन्म झाला असं म्हटलं जातं, अशी आख्यायिका आहे. या दिवशी आपल्याला दुपारी 4 नंतर कालभैरव महाराजांची सेवा करायची आहे. म्हणजेच त्यांना आपल्याला विनंती करायची आहे की आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी असून आम्हाला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही आपली सेवा करीत आहोत असं त्यांना आपल्याला विनंती करायची आहे. नंतर त्रिवार मुजरा करायचा आहे. हार, नारळ, खडीसाखर व नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य म्हणजेच काय असतं? कालभैरवास काय आवडतं? वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, कांदा व लिंबाची एक फोड असा त्यांचा नैवेद्य असतो. त्यानंतर आपल्याला लगेच काही विशेष सेवा पण करायची आहे. म्हणजेच आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक पठण करायचं आहे, रुद्र पठण करायचं आहे, तसंच एक महामृत्युंजय जप करायचा आहे. अशी आपल्याला सेवा रुजू करायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याला 11 वेळा श्री कालभैरव महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र असा आहे: ओम श्री कालभैरव नाथाय नमः, ओम श्री कालभैरव नाथाय नमः असा आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे. आणि ह्या पद्धतीमध्येच आपल्याला कालभैरव महाराजांची सेवा करायची आहे. चला तर मग उद्या आपण कालभैरव महाराजांची सेवा करूया. श्री स्वामी समर्थ.